एका बिंदू स्रोतातून दोन जे विरुद्ध बाजूमध्ये किरण निघालेले आहेत ते उजव्या बाजूला निघालेला आहे आणि एक डाव्या बाजूला निघालेला आहे. उजव्या बाजूला आणि त्याच्या विरुद्ध बाजूला निघालेला आहे. त्यामुळे या दोन किरणांना म्हणजे किरण OA आणि किरण OB हे दोन काय आहेत, विरुद्ध किरण आहेत. आता आपण दुसरी एक रेषा घेऊया. इथं O हा त्यांचा छेदनबिंदू दिलेला आहे. रेषा L आणि रेषा M ह्या दोन रेषा आपण काढलेल्या आहेत. त्या एकमेकींना छेदलेल्या आहेत. कुठे छेदलेल्या आहेत? O बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत. O बिंदूमध्ये छेदल्यानंतर काय झालेले आहे, इथं O म्हणजे हा एक बिंदू स्रोत मांडला आपण. O बिंदूमधून इकडे एक किरण गेलेला आहे, इकडे एक किरण गेलेला आहे. तसेच O बिंदूपासून इथून खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने असे दोन किरण गेलेले आहेत. प्रत्येक दिशेने आता काय झालेले आहेत, दोन दोन किरण झाले. म्हणजे किती किरण निघाले? 1 2 3 4 किरण मिळालेले आहेत. आता आपण नाव दिले ना A B C आणि असे काही नाव दिले आपण. तर OA चा विरुद्ध किरण कोणता असेल? किरण OA हा आहे OA किरण. OA चा विरुद्ध किरण OB असेल का? कोणता असेल मग? OC. विरुद्ध किरण OC असेल. आणि OD चा विरुद्ध किरण OB. OD चा विरुद्ध OB. समजलं? काही अवघड नाहीये. विरुद्ध किरण म्हणजे अपोजिटला जाणारे, एक वर जात असेल तर दुसरा खाली जातो, एक डावीकडे जात असेल तर दुसरा